सर्वप्रथम मी सर्व माझ्या भाविक भक्तांना, माझ्या कावड घेऊन आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना मी या दिवसाच्या श्रावण मासाच्या जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या दिवसाच्या आणि संपूर्ण श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा देते आहे। आज आम्ही अजय भाऊ लांजेवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि जिल्हा अध्यक्ष आमच्या सौ वंदनाताई काळे यांच्या आणि माझ्या तालुक्याच्या अध्यक्षा सौ किरणताई हटवार, सौ शिलाताई उईके, त्याचप्रमाणे वंदनाताई थोटे, संपूर्ण माझ्या काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आजची ही कावड यात्रा आम्ही शशेकरण पहाडीवरती शशेकरण बाबांना एक नारळ अर्पण करून आणि पूजापाठ करून तिथे कावड यात्रेची सुरुवात केली। आणि आमची ही कावड यात्रेची आता शशेकरण पहाडीपासून तर 21 किलोमीटरचं अंतर माझ्या महिला, संपूर्ण आम्ही महिला भगिनी, आम्ही भाविक भक्त 21 किलोमीटरचं अंतर पायी कापत जाणार आणि तिथे उकारा फाट्यावरती शिव मंदिरमध्ये आमच्या या कार्यक्रमाचा रुद्राभिषेक सोहळा आहे। आणि रुद्राभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर आमच्या महिलांच्या त्या ठिकाणी उपवासाचं जो आज काही आमच्या महिलांचा उपवास आहे ते उपवास आम्ही त्या ठिकाणी सोडवणार। त्याचबरोबर आम्ही एक असा संकल्प केलेला आहे की आमच्या काँग्रेस पक्षाचे लोकनेते सन्माननीय नानाभाऊ पटोले यांचे हात मजबूत करण्याकरिता आणि त्यांना पुढची वाटचालीकरिता त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून एक प्रकारची आम्ही या ठिकाणावरून संकल्प यात्रा संपूर्ण महिला भगिनींसोबत आम्ही उकारा फाट्यावर शिव मंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला। आज आमच्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा पहिला श्रावण सोमवार आणि सगळ्यात तुम्हा सगळ्यांना ह्या पावन श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपण ह्या अफाट गर्दीमध्ये एक उत्साह बघत आहात आणि हा उत्साह आहे भोले शंकराच्या मंदिरात जाण्याचा। आम्ही शशिकरण पहाडीवरून ही कावड यात्रा काढली, त्याच्यात 108 महिला हे आमच्यासोबत कावड घेऊन आहेत आणि हजारो महिला हे भावभक्तीने पैदल आमच्यासोबत येत आहेत। माझ्या हिंदी मराठीमध्ये थोडी गडबडी आहे पण तुम्ही थोडासा कन्सिडर कराल त्याला। आम्ही जे महिला भगिनी इथं आहोत तो आमच्या संस्कृतीमध्ये महिलांना एक शक्तीचा आणि खूप मोठा आदराचा स्थान दिलेला आहे आणि आम्ही सगळे महिला शक्ती आम्ही पूर्ण ऊर्जेनं आपल्या देवाकडे चालले आहोत आणि आपल्या काही मागण्या आहेत आपल्या देवाला ते मागू आणि निश्चितच आमचे भोले बाबा ते आमची मागणी पूर्ण करतील असा आम्हाला आशा